शेतकरी मित्रांनो, आपल्या समोर एक विस्तारा नावाची ही सोयाबीनची बॅग आहे आणि ही तात्या नावाच्या सोयाबीनची बॅग आहे। तर ह्या दोन्ही जे बियाणं आहे हे ऑस्कर सीड्स ह्या कंपनीचं बियाणं आहे। बऱ्याच दिवसापासून आपल्या सेवेत ही कंपनी आहे आणि हे सगळं रिसर्च बियाणं आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही जी विस्तारा जी सोयाबीन आहे ही सोयाबीन 22 किलो मध्ये एक बॅग येते आणि तात्या जी सोयाबीन आहे ही 25 किलो मध्ये बॅग येते। जर तुम्हाला टोकन यंत्राने सरी पाडून जर लागवड करायची असेल तर तुम्ही विस्तारा सोयाबीनचा नक्की निवड करू शकता। आणि जर तुम्हाला पेरणी करायची असेल ह्यानी ट्रॅक्टरनी तर तुम्ही तात्या ही सोयाबीन पण वापरू शकतात। विस्तारा सोयाबीन तुम्ही पेरणी जरी केली तरी चालती, पण ज्या वेळेस तुम्ही पेरणी करता त्यावेळेस पेरणीच्या जे आपले दोन वळी इथं दोन फण आहेत ट्रॅक्टरचे, तर ह्या दोन फणातला अंतर हे कमीत कमी 22 इंच ते 24 इंच असं पाहिजे। पण शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर हे आपले जे रेग्युलर पेरणी आहे, काही लोक आपले 16 इंच ते 18 इंच ह्या मापाने पेरतात। जर तुम्ही 16 ते 18 इंचावर जर पेरली तर ह्या सोयाबीनला फाट्याची संख्या जास्त आहे, फाट्या फुटवा जास्त होतोय, त्याच्यामुळे ही सोयाबीन नक्कीच दाटू शकते। तुमच्या ह्याच्यामध्ये दाटवा तयार होऊ शकतो, हवा लागणार नाही जास्त त्या झाडाला आणि मग पर्यायी आपल्या काही वाढ होईल त्या झाडाची आणि फूल शेंगा ह्या कमी लागतात। त्यामुळं विस्तारा ही जर सोयाबीन जर तुम्हाला जर पेरायची असेल तर ही पेरणी करीत असताना नक्कीच 22 ते 24 इंचाचा अंतर हे ठेवा, नाहीतर मग ह्याची तुम्ही सरी पाडून जर लागवड केली तर हे चालू शकते। आणि शेतकरी मित्रांनो, आता ही दुसरी जी बॅग आहे ही आहे तात्या सोयाबीन। तर तात्या जी सोयाबीन आहे हिची ज्यावेळेस तुम्ही पेरणी करता तर हिचं पण आपली रेग्युलर पेरणी जरी केली तरी चालती, 16 ते 18 इंच असं एक अंतर ठेवा ह्याचं। ह्याच्यामध्ये ह्या दोन्ही जे सोयाबीन आहेत ह्या दोन्ही सोयाबीनमध्ये ज्या काही आपल्या शेंगा आहेत ह्या एका शेंगामध्ये 4 दाणे इतके शेंगाची संख्या 70% येऊ शकते। म्हणजे आपल्या जे झाडाला शेंगा लागतात त्यातल्या 4 दाण्याच्या ज्या शेंगा आहेत ना ह्या 70% ह्याचं प्रमाण ह्या दोन्ही सोयाबीनमध्ये शेंगाचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे नवीन आलेलं बियाणं आहे, ह्याची पुन्हा एक खासियत आहे की तुमचं 20 ते 22 दिवस पाऊस जरी नाही आला, तुमचे आपण जे बखाड पडली म्हणतो तर ती जरी झालं तरी पण ही सोयाबीन आपल्या रानामध्ये तग धरते। ह्याचं पुन्हा एक कारण आहे की ह्या दोन्ही सोयाबीन आहेत, ह्या दोन्ही सोयाबीनचं जे बियाणं आहे म्हणजे झाड आहे, हे झाडाची जी मुळी आहे ही मुळी खाली खोलवर जवळपास 1.25 फुटाच्या आसपास खोल जाते। आपलं जे 1.25 फुट आहे म्हणजे 15, 16, 17 इंचापर्यंत ती मुळी खोल जाते। त्याच्यामुळं जर 20 ते 22 दिवस पाऊस जरी नाही आला तरी पण हे दोन्ही सोयाबीन ह्या तग धरून राहतात आपल्या जमिनीमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, हे तात्या आणि विस्तारा ह्या सोयाबीनचे मी तुम्हाला प्रत्येक वेळेस हिची पेरणी केल्यापासून तर काढेपर्यंत मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी दाखवणार आहे। तर त्याच्यामुळं आपलं हे यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब करून घ्या। ह्या आतापर्यंत इथून मागचे जे काही शेतकऱ्यांनी पेरलं होतं तर तात्या सोयाबीनला आतापर्यंत 10 क्विंटल पासून ते चांगली मेहनत करणाऱ्याला 18 क्विंटल पर्यंत ॲव्हरेज आलेलं आहे ह्या दोन्ही सोयाबीनचं। त्याच्यामुळं आणि कोणत्याही वातावरणात ह्याच्यात चांगली येते। जर तुमच्याकडे जर पाण्याची सोय असेल आणि तुम्ही जर पाणी जर दिलं तुषारच्या मार्फत तर रिझल्ट हे आणखीन चांगले येऊ शकते। शेतकरी मित्रांनो, ह्या दोन्ही सोयाबीनची पेरणी करीत असताना ह्याला बीज प्रक्रिया करणं हे एक फार महत्त्वाचं आहे। बीज प्रक्रिया केल्यामुळं आपली जी सोयाबीन आहे ह्या सोयाबीनमध्ये मावा असेल, तुडतुडे असेल, पहिल्या अवस्थेमध्ये हे लागत नाहीत आणि ह्याची उगवण शक्ती पण चांगली होती। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही हे जावा प्लस आहे एन्जोकेम कंपनीचं, ह्याचा थायमोथॉक्सम 30% FS ह्याचा पण तुम्ही वापर करू शकतात। बीज प्रक्रिया करीत असताना ह्याच्यामध्ये तुम्ही जे बियाणं घ्यायचं एक बॅग खाली आणि त्याच्यावर एक टोपण वरून टाकायचं आणि ते निस्तं चवळ जे पोता असेल चवळा असेल ते फक्त हलवायचं। ह्या पद्धतीने तुम्ही ह्याची बीज प्रक्रिया करू शकतात। त्याच्याबरोबरच पुन्हा आणखी हे मंत्रा पण आहे FS मध्ये, ह्या फॉर्म्युलेशनमध्ये ह्याचा पण तुम्ही बीज प्रक्रिया करण्यासाठी वापर करू शकतात। तर शेतकरी मित्रांनो, ह्या अशा पद्धतीने जर आपण बीज प्रक्रिया केली आणि आपलं जर सोयाबीन पेरलं तर नक्कीच आपल्या सोयाबीनला चांगलं उत्पन्न येईल। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। राम राम।